ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण मुंबई गोवा महामार्गाचा वनवास संपत नाहीये याचं दुःख वाटतं। नुसती पाहणी दौरे कशासाठी करता? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असा घरचा आहेर शिवसेना रामदास कदम यांनी दिलाय। एक गोष्ट मला सांगायला आनंद होईल। 1966 सालामध्ये ज्यावेळेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना, हे घोषवाक्य त्यावेळेला होतं। त्यावेळेला खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांना बाळासाहेबांना साथ दिली असेल ती प्रथमतः कोकणवासियांनी दिली आणि कोकणानं शिवसेना मोठी केली, हे वास्तव आहे। नक्कीच कोकणचा विकास आणि कायापालट करण्यासाठी अनेक समस्या आतापर्यंत कोकणचे रेल्वे असेल, रस्ते असेल, अजून देखील ते सुधारत नाही, कसं बघतात आताचं सरकार? नाही, विशेषतः माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही। त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहे, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे। एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी, मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल, पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। गणपती आमचे जाऊ शकत नाही, गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेणमधून कोकणामध्ये, अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो। 14 वर्ष झाले हा संपूर्ण रस्त्याचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे। 2-3 सरकार देखील येऊन गेलेले आहेत, मात्र हे सरकार आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पनवेल पासून कुडाळपर्यंत दौरा केला होता आणि गणपती येण्याची नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे, अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नव्हे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सहन किती, आम्हाला पण सहन मर्यादा आहेत। मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला, ही बातमी तुम्ही आता देणार आहात, मला ती कल्पना आहे, पण माझा नाईलाज आहे त्याला। रामदास कदम यांच्या वक्तव्यावर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण संतापलेत। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो, जशाच तसे उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण समर्थ आहे, परंतु मी जर सौजन्य सोडलं तर मी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला तयार आहे। मोठमोठ्या उशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं, आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा, अशा पद्धतीने कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत। हे खातं, हे नॅशनल हायवे, हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे। कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा, त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावे।
कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना. एक काम केलंय, मी हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये. काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही. आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही. ते उद्धवजी होते, त्यांना फार महत्व दिलं. आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं. त्यामुळे आता पुन्हा भाजप आणि शिवसेनेत वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर महायुतीचे वरिष्ठ नेते मध्यस्थी करून वाद कसे सोडवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित T.S. भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.